दुखायला लागलं बाबा, चालव ना बघ मला. शेवंते वाईस दम खा. रंगा सांगावा देऊन आला ना तर लागलीच वस्तीवर निघायचं हे ध्यानात असू दे. वय वय ते हायच ध्यानात माझ्या. ए रंग्या आला का ग? बानू का हे समज कशा पायी. असू देत बा. मावशे गंगी तुम्ही बी आता आवराया घ्या. रंग्या गडावर आला का आपल्याला निघायचं आहे. वय वय अरे वाईस दम खा की. हा लागले वस्तीवर निघायचं आपल्याला. नाही म्हणजे तू थांबणार आहेस वय आता? अगं तसं नाही. अव मग बोला की बिगी बिगी. वाईस त्याला दम खाऊ दे की. सांग आता काय सांगायचं आहे ते. तुझा सांगावा देऊन आलो देवासने. काय म्हणलं देव? देव म्हणलं का जो पुत्र ते सांगत नाहीत तो पुत्र जेजुरी सोडून कुठे बी जायचं नाही. गणोबा, तुम्हाला एक कार्य करायचे आहे. काय की? लक्ष्मी देवी गडाखाली बानूला भेटायला निघाले आहे, तेव्हा त्यांच्यासाठी काही सेवक आणि मिळण्याची व्यवस्था करा. आणि येईपर्यंत त्यांना कोणताही त्रास होऊ नये हे पहा. जी. मला आता निघायला हवं. बानूची भेट घेऊन तिच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला हवं. होय देवी. देवी, यावेळी तुमच्यावर खरोखरीच खूप मोठे दायित्व सोपवले आहे. हो जाणते मी. बानूची समजूत काढणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही हे स्पष्ट आहे. देवी, बाणाईच्या मनात जे चालू आहे ते समजून त्यानुसार तिला थांबवण्यासाठी त्या क्षणी तुम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि त्यात बानूने जेजुरीत राहण्याचा हा निर्णय तिच्यावर लादला जातो आहे असं तिला वाटू नये हे देखील बघायला हवं. निश्चितच. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.